नमस्कार. रेकी शिकता शिकता आपण जगण्याची नवीन कला शिकूया माझ्यासोबत लाईव्ह झूमवर. इथे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. लवकरच भेटूया. तोपर्यंत थँक्यू. नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वादिष्ट चक्राविषयी बोलत होतो. हे चक्र जसे आपल्याशी जोडल्या गेलेले आहे तसेच ते आपल्या आईशी पण जोडल्या गेलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला जन्म देणारी ही आईच असते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की हे चक्र बॅलन्स करून मानसिक व शारीरिक आजार दूर करू शकतो. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्वजांशी जोडलेले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहोत. ह्या चक्रासोबत आपले पूर्वज पण जोडले गेलेले असतात. आपले पूर्वज आपल्याला सतत मदत करत असतात, पण त्यांची मदत आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा हे चक्र हील झालेले असेल. आणि जर हे चक्र हील नाही झाले तर आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तर 24 तासातले 5 मिनिटं काढून आपण हे चक्र नक्की हील करूया. एका ठिकाणी डोळे बंद करून 3 दीर्घ श्वास घेऊन आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा. नंतर जमिनीला डोके टेकून तिला थँक्यू म्हणा आपल्याला जन्म दिल्याबद्दल, आणि तिच्याकडे माफी मागा आपल्याकडून झालेल्या सगळ्या चुकांसाठी, आणि तिला म्हणावे मी पण तुला माफ केले आहेत तुझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांसाठी. नंतर डोके वरती काढून आपल्या देवाला थँक्यू म्हणा आणि तिच्यासोबतच्या गोड गोड आठवणी आठवा. असे रोज करत चला. तुम्हाला एक समाधान मिळेल. थोड्या दिवसातच बघाल तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील. थँक्यू.